ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्राचा नवीन कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे फायदेशीर असल्याचं सांगत महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याचा उल्लेख केला होता। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलेल्या या शेतकऱ्याचं केंद्रीय कृषी कायद्यामुळे नुकसानच झाल्याचा आरोप करण्यात येतोय। पंतप्रधान मोदींनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील भटाणे गावातील शेतकरी जितेंद्र भोई हा या नव्या कृषी कायद्याचा महाराष्ट्रातील पहिला लाभार्थी असल्याचा उल्लेख केला होता। मात्र नव्या कायद्यामध्ये हमीभाव, किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी नुसार शेतीमाल खरेदी करण्याविषयी तरतुदी नाहीयेत। त्यामुळे क्विंटल मागे 600 रुपये याप्रमाणे साधारण 2.25 लाखांचं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया जितेंद्र भोई या शेतकऱ्यानं दिली आहे। जे आज दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये जे आंदोलन चालू आहे त्या लोकांचं त्या आंदोलनाचा विषय आहे की एमएसपी। खरंच मला पण त्या लोकांना समर्थन द्यावं असं वाटलं आणि मी ते दिलंही। का की जर माझा एमएसपी या भावाने या अंतर्गत माझा माल विकला गेला असता तर मला 2 लाखाच्या आसपास मला मुनाफा जास्त पैसे मिळाले असते।